मित्रहो, युगानुयुगे भारतात एक गोष्ट बोलली जाते, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे जिथे महिलांचा सन्मान होतो देवता तिथेच वास करतात. आज 45% भारतीय स्टार्टअप स्त्रिया चालवत आहेत. प्रत्येक 5 स्टार्टअप मधील एकाची फाउंडर किंवा को फाउंडर एखादी स्त्री आहे आणि एमएसएमई विभागामध्ये त्यांची भागीदारी 20% पेक्षा जास्त आहे. त्यामुळेच आजचा आमचा एपिसोड आहे विमेन स्पेशल, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाजवर. चला मग पटकन बोलूया आजच्या इन्व्हेस्टमेंट टायटन्सना. रुकम कॅपिटलची संस्थापक पहिली इन्व्हेस्टर अर्चना जहागीरदार. विमेन लेड स्टार्टअपचा आवाज शैली चोपडा. आयआयटी मद्रास एंटरप्रेन्योर सेल मधून मार्केटिंग व कन्झ्युमर रिसर्चच्या तज्ञ प्रोफेसर रिचा अग्रवाल. आयआयटी कॅम्पसची पहिली लेडी लीडर जी तरुण भारताला एआय व डेटा सायन्सच्या क्षेत्रात ग्लोबल डीप टेकशी जोडत आहे, आमची मास्टर मेंटॉर प्रीती अघालियम. हाय हाय. टर्बो स्टार्टची फाउंडिंग मेंबर आणि केन 42 ची सहसंस्थापक सिमरन. हॅलो. आमच्याकडे आहे आयडीएफसी फर्स्ट बँक तिजोरी. आज आपण विमेन स्पेशल करतोय. आमचे टायटन्स आणि मेंटॉर यांचा लेडी स्पेशल ग्रुप पाहून फारच आनंद होतोय. प्रतीक, पण आज तुम्ही एकमेव पुरुष आहात सेटवर. तुम्हाला कसं वाटतंय? मला यासाठी खूप छान वाटतंय कारण की मी आज बरंच काही शिकून जाणार आहे. तरीच आज असं वाटतंय की खूप विचार करून बोलतोयस. थोडा घाबरलायस का? हो, म्हणजे थोडंसं सांभाळूनच बोलावं लागेल मला. तुला अवघड वाटणार नाही याचा आम्ही प्रयत्न करू. अनेक वर्षांपासून स्त्रियांबरोबर एक शब्द जोडला गेलाय, लावण्य आणि सौंदर्य. पण महिला फक्त ब्युटी नाही तर ब्रेनसाठी पण ओळखल्या जातात. अशीच एक आपल्या जबरदस्त आयडियाने संपूर्ण जगाला सुंदर बनवण्यासाठी येत आहे आमची पहिली आयडियाबाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मुंबईच्या रिया गोयंका जलांचं. हॅलो सायंटिस्ट, मी आहे रिया, मुंबईची एक सायंटिस्ट. आणि प्रत्येक सायंटिस्टचं एकच कर्तव्य असतं, जे आहे एक्सपेरिमेंट करणे. जसं की हा. फेल्ड एक्सपेरिमेंट 108. आणि इथूनच सुरू होते सायंटिस्टच्या आयुष्यातलं खरं शिक्षण. नापास झाल्यावरही न थांबायचं शिक्षण. जेव्हा मी आपल्या देशी इन्ग्रेडियंट्सला शास्त्रीय तंत्रज्ञानाबरोबर मिसळण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रयोगशाळेने सांगितलं की हे भारतीय गर्मीमध्ये कामच नाही करू शकत. आणि केमिस्टने मला सांगितलं की देशी उपाय पुरेसे अत्याधुनिक नाहीयेत. आणि दरवेळी जेव्हा माझी तुकडी नापास व्हायची तेव्हा सगळे आपल्या स्टाईलमध्ये फक्त हेच समजवायचे, हे बघ पोरी, तुझ्याच्यानी होणार नाही. पण मी तर ठरवलं होतं, करून तर मी नक्की दाखवणार. बस करत राहिले मी माझ्या चुकांवर वार आणि शेवटी मला मिळाले यश विथ पोषणचा आविष्कार. पोषण आजीबाईचे उपाय आणि माझी कंपनी बायोटिक स्किन टेक्नॉलॉजीने बनवलेली एक अशी स्किन केअर रेंज आहे जी तुमच्या स्किनची फक्त आतल्या नाही, बाहेरचं नाही, तर सगळ्या थरांचे संपूर्णपणे पोषण करते. बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक, आयुर्वेदिक, शास्त्रोक्त आणि वैद्यकीय ब्रँडपेक्षा पोषण वेगळं कसं आहे सांगते मी तुम्हाला फक्त 3 मुद्द्यांमध्ये. पहिला, आम्ही सगळे नैसर्गिक घटक त्यांच्या नैसर्गिक जागेवरूनच आणतो. म्हणजे केसर येणार काश्मीरहून, हळद येणार सांगलीहून, म्हणजे तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील. दुसरा, आम्ही या सगळ्या घटकांना प्रोबायोटिकने एकत्र करून मग बायोफर्मेंटेशन मधून नेतो. म्हणजे ज्या देशात दही, पेज, इडलीचे फायदे घराघरांना माहीत आहे तिथे मी तुम्हाला फर्मेंटेशनचे अजून फायदे काय सांगू. आणि तिसरा,
पोषणला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी आम्ही मिसळतो स्किन ऍक्टिव्स जसे नायसिनामाइड व व्हिटॅमिन सी, म्हणजे तुमच्या स्किन केअर दिनचर्येत काही कमी राहणार नाही. टायटन्स, पोषण फक्त एक बिझनेस नाही, हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाला शास्त्राबरोबर मिसळून आणखी असरदार बनवण्यासाठी. यासाठी आज मी तुमच्याकडे मागते 1,05,00,000 इक्विटीसाठी. तुम्ही माझ्या या स्वप्नाला पोषण देण्यास तयार आहात? मला तुमची ही जी सुरुवात आहे ना, सुरुवात ती कमालीची वाटली. एक नापास प्रयोग दाखवण्याची. करेक्ट. तुम्ही आयुष्यात असे किती नापास प्रयोग केलेत? खूप सारे. कदाचित मी हिशोबच ठेवला नाही, पण जवळजवळ 50. नापास प्रयोगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी आकर्षित करते? प्रामाणिकपणे कधी कधी मी चुकीची पण असू शकते. व्हेरी नाईस. या आयडियाची सुरुवात कुठून झाली? अच्छा, मी माझ्या शिक्षणाची सुरुवात केली. मी युक्रेनला गेले बायोलॉजी शिकायला. त्यानंतर मी मास्टर्स केलं कॉस्मेटिक सायन्स फ्रान्समध्ये, आणि मग मी लॉरियलमध्ये काम करत होते प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये. तिथे मी पाहिलं की ते नवीन शोधांवर फार भार देतात आणि R&D मध्ये पण. आणि तिथे जनरल आर्टिकल आणि रिसर्च वाचून 2022 आणि 23 मध्ये जास्तीत जास्त संशोधन झालं होतं स्किन मायक्रोबायोम बद्दल. आणि हे तेव्हा मला फार नाविन्यपूर्ण वाटलं, कारण फर्मेंटेशन भारतीय शास्त्र आणि बायोलॉजी दृष्टिकोनातूनही खूप अग्रेसर आहे. तेव्हा मला ही आयडिया आली की मी पोषण सुरू करायला हवं. आणि तुम्ही तुमच्या आजीबाईंचा कोणता उपाय यामध्ये वापरलाय? खूप काही, जसं की आम्ही हळद, केसर, आवळा, एलोवेरा, गोतोकोला, स्पिनच, मोरिंगा, सगळं. तुम्ही सगळ्या खायच्या वस्तू याच्यामध्ये वापरल्या, मग आम्ही खायचं काय आता? हे पोषण आहे तुमच्या आतल्या आणि बाह्य गोष्टींसाठी. हे स्किनचं किचन आहे. चला तर मग हो. तुम्ही टायटन्सना तुमचे प्रोडक्ट दाखवा आणि इथून आता सुरू करूया दाखवते. तुमच्या पिचला. हा आहे चांद का तुकडा, ग्लो साठी. फारच योग्य नामकरण आहे. हे तुमच्यासाठी आहे सिमरन. Thank you. जलपरी, हायड्रेशन you. साठी. व्हेरी नाईस. जलपरी. हे तुमच्यासाठी आहे अर्चना, बेफिकर बेगम. आणि हे तुमच्यासाठी आहे शैली, धूप की राणी. धूप की राणी. ओ वाव, व्हेरी नाईस. आणि तुमच्यासाठी आहे आंखों का तारा. थँक्यू सो मच. खूप छान पॅकेजिंग आहे, खूपच छान आहे ना. थँक्यू. किती वर्षांपासून करताय हे? आम्ही नोव्हेंबर 2024 ला सुरू केले. मग तुमची मार्केटमध्ये पोझिशनिंग काय असेल? कारण स्टार्टअप मध्ये अनेक स्किन केअर ब्रँड्स आहेत. सायंटिस्ट, संस्थापक असलेल्या ब्रँड अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली आहे, कारण मी ऍक्च्युली अभ्यास केला आहे या सगळ्यांचा, नवीन शोध लावला आहे. आणि ही खरोखर वेगळी बौद्धिक मालमत्ता आहे, IP आहे आमची. आमची जी ब्रँडिंग आहे ती थेट भारतीय गिरायकांशी संवाद साधते त्यांच्या भाषेमध्ये. जसे इतर ब्युटी ब्रँड्स तुम्हाला इतरांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही नाते जुळवायचा प्रयत्न करतो. उन्हात खेळू नकाच्या जागी धूप की राणी. तर हा वेगळा ब्रँडिंग दृष्टिकोन भर घालत असतो. मला प्रोडक्टच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवायला आवडतं. हा आमचा USP कोण आहे. आहे तुमचे टार्गेट ऑडियन्स? आमचा मार्केट आहे जेनझी आणि अर्ली मिलेनियल विमेन. त्यांचा अनुभव आहे नैसर्गिक प्रोडक्ट, मग सायन्सचे प्रोडक्ट पण त्यांना वापरायचे आहेत, पण त्या फार कन्फ्युज्ड राहतात की माझ्यासाठी चांगलं काय आहे. आमच्याकडे जेनझी आहे. सिमरन, तुझं काय मत आहे याबाबत? सो मला असं वाटतं की जेनझीसची सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आम्ही प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतो. आय थिंक ब्रँड लॉयल्टी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. या राईट. आणि तुम्ही कस्टमर्सना कसं धरून ठेवता? बरोबर, महत्वाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आमची धरून ठेवायची शक्ती 20% आहे. बेफिकर बेगमसाठी विशेष करून 40%. त्यांना आमच्या बरोबर राखण्यासाठी आम्ही अनेक समुदाय कार्यक्रम पण करतो. आम्ही बॉलिवूड बेफिकर पार्टी केली होती. आम्ही पोषण पिकल बॉल केला होता. आम्ही खरोखरच समुदाय बनवण्यासाठी प्रयत्न केले. जेव्हा दुसरे ब्रँड्स पाहता त्याच कॅटेगरीतले, तर तुम्हाला त्याची नावं पडणं थोडीशी अशी इंटरेस्टिंग दिसतील. तर मग तुम्ही त्याच्याशी मग कसं डील करता? कारण पोषण असं जेव्हा तुम्ही ऐकता ना, तर असं वाटतं की खाण्यापिण्याबद्दल बोलणं चाललंय. ऍक्च्युली जसं मी बोलले होते, मी फ्रान्समध्ये शिकत होते
आणि मी पाहिलं की फ्रेंच लोक आपल्या संस्कृतीचे फारच मजबूतीने संरक्षण करतात. आणि हे पण की मी बेशुद्ध जरी होत असेल तरी ते फ्रेंचमध्येच बोलतील. तर माझी इच्छा होती की जर मी भारतासाठी काही ब्रँड बनवला तर तो देश केंद्रित असावा, भारतीय वाटायला हवा. गेल्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही एकत्रित म्हणजे आतापर्यंत एकूण किती रेव्हेन्यू मिळवलं आहे? 40 लाख. तुमचं बर्न रेट किती आहे? एकूण खर्च किती? माझा बर्न रेट सरासरीमध्ये 3 लाख झालेला आहे दर एक महिन्याला. आमच्याकडून 1 करोड मागत आहात 5% इक्विटीसाठी. हे तुम्हाला किती महिन्याचा सुरक्षित कार्यकाळ देऊ शकेल? जिथे मला जायचं आहे त्यासाठी मला असं वाटतं हे मला तिथे 12 महिन्यात घेऊन जाईल. अच्छा, म्हणजे 1 वर्षासाठी हे तुम्हाला पुरेल? हो. मागच्या महिन्यात आम्ही 8.3 लाख केले. मला वाटते की ह्या पातळीवर जिथे मी आता आहे इतका फंड पुरेसा आहे मला 2 करोड MRR पर्यंत जाण्यासाठी पुढच्या सप्टेंबर तुम्ही पर्यंत. 2 करोड पर्यंत पोहोचणार? हो. पण रिया, अरे मला वाटलं नव्हतं. पैसा बोलतो दिसतंय ते मला. मॅजिक वर्ड. म्हणजे अर्चनाजींनी ब्लॉक बझरच दाबला, बाकी सर्व हा, टायटन्सना इन्व्हेस्ट बघ ना. करण्यापासून ब्लॉकच करून ही टाकलं. खरोखरच बेफिकर बेगम झाली हो आहे ना, ना. बेफिकर बेगम यांनी सिरियसली घेतलं एकदम टायटल. मला याच्या आधी एक गोष्ट विचारायची आहे ना, तुम्ही सगळ्या टायटन्सना स्वतःचं प्रोडक्ट दिलं, म्हणजे हे प्रोडक्ट आमच्यासारख्या लोकांसाठी नाहीये का? हे फक्त तुमच्यासाठी- वुमन स्पेशल आहे म्हणून असं नाही होतंय का? नाही सॉरी, तुमच्यासाठी पण आहे. मी तिथे एक ऍक्च्युअली होता, मी ठेवला. आय एम सो सॉरी. नाही नाही नाही. मी इथूनच घेईन. प्रतीकसाठी एक नाव दे, पटकन मला विकत वाटतं घेईल. आखो का हा. तारा सूट करेल इकडे. बेफिकर बादशाह. हो, वा, वा, वा. प्रतीकचा कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय. हा. रिया मार्केटिंग जीनियस दिसते. ऑन द स्पॉट नाव दिलं. माझी ऑफर असेल की मी तुम्हाला 1 मिनिट, तुमची ऑफर तुमच्याकडेच ठेवा. थोडा अजून विचार करायला वेळ द्या तुम्ही. यांचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ना तो आमच्या समोर अरे बसला. वा. येस. तर आपण आधी मार्केट डिमांड घेऊया. येस आणि नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती या तिघांच्या आधारावर बनलं आहे विमेन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म किंवा WVP. हे एक खूपच महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे भारतातील प्रत्येक महिलेला सशक्त बनवत आहे, जी आपल्या आयडियाजचं रूपांतर एका यशस्वी उद्योगात करू इच्छिते. WVP संपूर्ण सहायता प्रदान करतं, जसं की ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट सोबतच फायनान्स, मेंटॉरशिप, मार्केट लिंकेजेस, कंप्लायन्स आणि लीगल गायडन्स सुद्धा, जेणेकरून प्रत्येक महिला आपली सर्व स्वप्न पूर्ण करू शकेल. आज 90,000 पेक्षा जास्त रजिस्टर्ड युजर्स आणि 800 मेंटर्सच्या सोबतीने WVP लिहित आहे विमेन लेड डेव्हलपमेंटची एक नवी कहाणी. आणि आता आयडिया बासच्या मदतीने WVP देशातील प्रत्येक महिलेला देत आहे एक नॅशनल स्टेज, जिथे तुम्हाला मिळते फंडिंग, ओळख आणि योग्य मेंटॉरशिप. चला मग या परिवर्तनाच्या प्रवासात सामील होऊयात. जवळजवळ 100%. 96% लोकांना हे प्रोडक्ट हवंय. चला, प्रोडक्ट इथेच मार्केट फिट झालाय. आता अर्चनाची बोला. रिया, मला तुमची आयडिया, तुमचं प्रेझेंटेशन इतकं आवडलंय की मी तुम्हाला पूर्ण रक्कम देऊ इच्छिते, 1 करोड. आणि तुम्ही माझ्याकडून जी व्हॅल्युएशन मागितली आहे ती माझ्यासाठी परफेक्टली ओके आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला माझी ऑफर मान्य आहे की नाही? हो, मला हो म्हणायचंय. मला खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झालाय. अमेझिंग. मला ही स्टोरी टेलिंग आवडली आहे. ज्या प्रकारे तुम्ही सगळं सांगितलं, मला खरंच तुमच्यावर विश्वास आहे. Thank आणि you. मला असं वाटतंय की 1000 नाही 10,000 करोडची कंपनी बनेल. 100%. 100%. या अर्चना, आम्ही आता तुम्हाला विचारणार, तुमची इच्छा आहे की दुसऱ्या टायटन्सनी पण यात यावं की तुम्ही एकट्याच राहणार या कंपनीमध्ये? एकटीच. वा, माय गॉड. अभिनंदन रिया. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. प्लीज रियाच्या फॅमिलीला आत पाठवा.
तुमचे वडील? हे आहेत. तुम्ही सगळे प्रोडक्ट स्वतःवर वापरलेत? 2 प्रोडक्ट मी सातत्याने वापरलेत. एक आंखों का तारा झोपण्यापूर्वी आणि फेस वॉश जे कधी मी आयुष्यात वापरलंच नव्हतं, माहीतच नव्हतं काय आहे ते. पण जेव्हापासून पोषण आलंय मी ते मिसच नाही करत, वाव. नेहमी वापरतो. वाव. सर तुमच्यावर काही जबरदस्ती झाली होती की तुम्ही स्वतःला यांच्या हवाले केलं? फर्स्ट टाइम तर जबरदस्ती झाली होती. मिस्टर रवी, तुमच्यावरही सगळे प्रोडक्ट वापरले जात असतील? वापर. मी ऍक्च्युअली हिच्याकडून घेतले. ही मला सॅम्पल्स देत नाही. ही म्हणते हवे असतील तर खरेदी करा वेबसाईटवर जाऊन. आज यांचा माझ्या बाबतीत पण हाच विचार होता. मॅम तुम्ही सांगा, तुमची मुलगी आज तिची बिझनेस आयडिया घेऊन आली विमेन स्पेशलच्या दिवशी, सगळ्या बिझनेस आणि नॉलेज वर्ल्डच्या दिग्गजांसमोर उभी आहे, त्यांचं मन जिंकून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट पण घेऊन जाते. मी खरंच खूप खुश आहे, कारण हिने लहानपणी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण केलं. ओ वाव. ही म्हणाली की मम्मा मी तुला वर्ल्ड टॉप मॅथमॅटिक्स बनवून दाखवेन, आणि हिने मॅथमॅटिक्स मध्ये टॉप केलं. वाव. ही मला म्हणाली की मी आयव्ही लीगला जाईन, आणि ती गेली आणि तिने करून दाखवलंही. व्हेरी इम्प्रेसिव्ह. ही म्हणाली की जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी जिंकेन. तिने स्पर्धेत भाग घेतला आणि तिथेही ती पहिली आली. सगळीकडे तिने बेस्ट दिलं, आणि मला माहिती ती करणारच होती. मला हिला सांगायचंय की शी इज नंबर 1 इन रिया, वर्ल्ड. रिया 10 करोडची कंपनी बनणार आहे. म्हणजे जसजसे तुमचे गुण तुमची आई सांगते, सर्वात जास्त आनंद होतोय अर्चनालाच. त्यांना वाटतंय की मी एकदम कमालीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इथे आमच्या बरोबर आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि अर्चना आणि तुमच्या पार्टनरशिपसाठी तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. आपल्या बरोबर प्रोफेसर प्रीती अगालम आहेत, ज्या 75 विमेन इन स्टेम मध्ये झळकल्या आहेत. तर मॅम आम्हाला त्याबद्दल सांगा ना. खरं तर हे इनिशिएटिव्ह माननीय पंतप्रधानांच्या ऑफिसमधून आलं होतं 2 वर्षांपूर्वी. त्यांनी इव्हॅल्युएट केलं की सगळ्यात मोठे सायंटिस्ट कोण आहेत भारतातल्या स्त्रियांमध्ये. त्यांची इच्छा होती की त्यांच्याबद्दल लोकांना कळावं. दॅट वॉज दी आयडिया. एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आमच्यावर, आणि त्यात 75 पैकी मी एक होते. आणि खरं तर मला इतर सगळ्या जणींचा खूप अभिमान आहे ज्यांचा त्या पुस्तकात उल्लेख सो होता. स्वीट. जितक्या नम्रतेने त्यांनी ही गोष्ट सांगितली, ही तेवढीच मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. रिचार्ज मॅम, तुम्ही गेलसाठी वुमेन एंटरप्रेन्योरशिपसाठी एक कार्यक्रम केला होता, त्याबद्दल आम्हाला जरा सांगाल? 2 वर्षांपूर्वी आमच्याकडे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे एक विनंती आली होती. त्यांचे लोकेशन्स रिमोट असतात. बहुतेक वेळा पुरुष तर काम करत असतात जे गेलमध्ये एम्प्लॉई असतात, पण त्यांच्या ज्या बायका असतात त्या फार उच्च शिक्षित देखील असतात. पण मग त्यांच्याकडे एकच काम उरतं, ते म्हणजे घरचं काम करणं आणि नवऱ्याची मुलांची काळजी घेणं. आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक फार चांगल्या कार्यक्रमाचा विचार केला, गेल आभा म्हणून, जो फक्त या गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल की ज्या बायका आहेत ज्यांच्यामध्ये ना इंटरेस्ट असतो स्टार्टअप करण्याचा, तर ते त्याला सपोर्ट करतील. आणि ट्रेनिंगसाठी, मार्गदर्शनासाठी त्यांनी IIT मद्रास बरोबर आमच्याबरोबर पार्टनरशिप केली. मला हे सांगताना खूप आनंद होतोय की 30 ते 40 स्टार्टअप आमच्याकडे तेव्हा निर्माण झाले, आणि साधारण 50,000 ते 1 लाखापर्यंतचा व्यवसाय त्या आत्तापर्यंत करू लागल्यात. यातल्या अनेक जणी आमच्याबरोबर स्टार्टअप म्हणून रजिस्टर्ड पण झाल्यात. मित्रांनो, आयडियाबाजच्या मंचावर एक असं इनोव्हेशन येतंय जो पूर्ण देशाचा मूड बदलून टाकेल. आता ते काय आहे ते आपले आयडियाबाजच सांगतील. तर चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिया रस्तोगीचं. सकाळचा अलार्म वाजतो, पण मेंदू तर रात्रीपासूनच चालत असतो. एक अशी शर्यत जिथे थांबायचा पर्यायच नाही. आणि याच शर्यतीचा एक भाग आहेत रिया रस्तोगी, एक वर्किंग मदर आणि ड्रीमर. ऑफिसचे टार्गेट्स, घराच्या जबाबदाऱ्या आणि एका छोट्याशा जीवाचे पालन पोषण, पण स्वतःसाठी वेळ अजिबात नाही. एका वर्किंग आईसाठी ही एक सततची मॅरेथॉन आहे. आणि याच मॅरेथॉन मध्ये रियाने स्वतःला एक प्रश्न विचारला की या परिस्थितीमध्येही शांती मिळू शकते का? आणि तिथून सुरू झाला एक शोध, केवळ स्वतःसाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी जे या रोजच्या रेटारेटीचे भाग आहेत. रिया रस्तोगीने हे ठरवलं की आता वेळ आली आहे एक नवीन मार्ग शोधण्याची. माझं नाव आहे रिया रस्तोगी, आणि मी आहे को फाउंडर आणि CEO सायकेडेलिकची.
टायटन्स, मला कोडिंग करायचंय, मला विक्री करायची, मला इन्व्हेस्टर्स मीटिंग मध्ये जायचंय, हेल्दी खायचंय, वेळेवर झोपायचंय, फॅमिली बरोबर फिरायचंय, फ्रेंड्स बरोबर पार्टी करायचे, मला सगळं करायचंय, फक्त थांबायचं नाहीये. प्रत्येक कष्ट करायचा हाच मंत्र आहे. मग ते स्वतःचा स्टार्टअप करत असतील किंवा कुठे नोकरी करत असतील. प्रत्येक दिवशी एक नवी रेस आहे आणि या रेसमध्ये मेंदू कधी थांबत नाही आणि काम कधी संपतच नाही. मग तो बोर्डरूम असो किंवा डेस्क, बेडरूम असो वा मीटिंग रूम, मेंदूचे टॅब्स नेहमी उघडे असतात. मग येतो एक क्षण जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो. मग तेव्हा आपली एनर्जी, फोकस आणि निर्णय क्षमता प्रभावित होऊन जाते. सांगण्यासाठी तर आपल्याकडे अनेक पर्याय आहेत जे आपला स्ट्रेस, झोप आणि पावलं ट्रॅक करत असतात. पण एका कष्टकऱ्याकडे इतका वेळ नसतो की तो सगळे डेटा पॉइंट समजून घेईल आणि हळूहळू प्रगती करेल. टायटन्स, कष्टकऱ्याकडे स्लो रिकव्हरीची लक्झरी नसते. जसं की आम्ही फाउंडर्स म्हणतो ना आमच्या टीमला की प्रॉब्लेम घेऊन येऊ नका, सोल्युशन घेऊन या. सायकेडेलिक तोच टीममेट आहे तुमच्यासाठी. सायकेडेलिक हे हेडफोन संगीताच्या पलीकडचे. ते फक्त संगीत वाजवत नाहीत, तर जर तुम्ही तणावात असाल, झोपेत असाल, फोकस्ड असाल किंवा आरामात असाल, ते ट्रॅक करतात. लुक्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण एका 20 मिनिटाच्या बूस्ट मोडने तुम्हाला देतं झोन शिफ्ट. जर इन्व्हेस्टर मीटिंगच्या आधी क्लॅरिटी हवी असेल तर फोकस मोड ऑन. जर खूप बिझी आणि थकवणाऱ्या दिवसानंतर विश्रांती हवी असेल तर अनवाइंड मोड ऑन. आणि कोडला कामाला लावल्यावर आपल्या मेंदूला रिसेट करायचं असेल तर स्लीप मोड ऑन. आम्ही हे प्रॉडक्ट 500हून जास्त कष्टकऱ्यांना वापरू दिलं आणि आम्ही हे पाहिलं की आमच्या प्रॉडक्ट मध्ये 92% एफिकसी आहे विश्रांती आणि झोपेसाठी आणि 87% एफिकसी आहे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी. याही पुढे म्हणजे एक चांगली गोष्ट एका कष्टकऱ्याने मला सांगितली की पूर्ण दिवस सर्जरी केल्यानंतर त्यांच्यासाठी फार अवघड असतं झोप घेणं, हे विसरणं की त्यांनी पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये काय पाहिलं. तर हे प्रोडक्ट त्यांना 10 ते 15 मिनिटात झोपेसाठी मदत करतं, ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी जास्त फोकस्ड राहतात आणि कामं होतात. सायकेडेलिक तुमचं ते बॅकअप सिस्टम आहे जे तुम्हाला मदत करतं तुमचं बेस्ट समोर आणण्यासाठी, तेही रोजच्या रोज. तर माझी अपेक्षा तुमच्याकडे आहे 10 करोडसाठी 7.5% वाटा माझ्या कंपनीमध्ये. थँक्यू. हा तुम्ही कष्टकऱ्यांचा विषय काढून एकदम दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. म्हणजे इतके सगळे लोक, मग ते स्टुडंट्स असो किंवा मग प्रोफेशनल्स असो, सगळे तुमच्या कष्टकरी शब्दाशी निगडीत आहेत. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना काही. तुम्ही शिक्षण कुठून घेतलं, याची सुरुवात कशी केली? माझ्याकडे इंजिनिअरिंग डिग्री आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स मध्ये बॅचलर्स केले JP नोएडा मधून. मग त्याच्यानंतर मी सिंगापूर आणि जर्मनी मधून मास्टर्स केलं सर्किट डिझायनिंग मध्ये. त्यानंतर 7 वर्ष जर्मनीमध्ये ऍज अ फिजिकल डिझाईन इंजिनियर ऑटोमॅटिक कार साठी चिप्स बनवत होते. वाव, फार छान. थँक्यू सो मच. आणि या गोष्टीची आयडिया कुठून आली? म्हणजे याला तुम्ही स्वतःवर वापरून पाहिलं असेल ना आधी? हो, पण खरं तर माझ्या मोठ्या बहिणीला 2016 मध्ये ब्रेन इन्फेक्शनचं डायग्नोस झालं होतं आणि तेव्हा मी सिंगापूरमध्ये अभ्यास करत होते. 5 महिन्यासाठी ती अपोलोच्या स्ट्रोक ICU मध्ये होती आणि मग अनफॉर्च्युनेटली तिचं निधन झालं. मग असं वाटत होतं की त्यांनी एखादं मशीन का नाही लावलं जे तिच्या मेंदूसाठी गरजेचं होतं. त्यानंतर जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा ऑब्व्हियसली असा काही विचार केला नव्हता की मला स्टार्टअप करायचंय. नंतर माझे को फाउंडर जे माझे पती आहे ते यावर अभ्यास करत राहिले, रिसर्च करत राहिले आणि त्यांनी एक गोष्ट शोधली होती EEG. मग माझी पहिली आयडिया ती होती न्यूफनी, जे होतं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस. ते भारत आणि एशियातलं पहिलं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस होतं जे तुमचं स्ट्रेस फोकस मोजून तुम्हाला न्यूरो फीडबॅक देत असतं. आम्ही 4 वर्ष त्यावर काम केलं. आम्ही त्याला 2.5 CR AR वर स्केल केलं. मग हळूहळू आमच्या लक्षात आलं की तो त्या विजनवर पोहोचतच नाहीये जे मी पाहिलं होतं. मग आम्ही तिथलं सगळं लर्निंग्स घेऊन या प्रोडक्ट मध्ये लावले. पण मुळात ही सेम कंपनी आहे. मला हे एकदा वापरून पाहायचंय. हो मॅम, प्लीज. या ना. मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. या प्रत्येक माणूस हा एकाच म्युझिक फ्रिक्वेन्सीवर रिलॅक्स करतो का? हो मॅम, जनरली काय असतं की आपला जो ब्रेन असतो, जसं न्यूरोसायन्स मध्ये आपले अल्फा, थीटा, डेल्टा, बीटा, गामा ब्रेन वेव्स असतात. त्यात काय होतं की ज्या डेल्टा ब्रेन वेव्स असतात त्या 1 ते 4 हर्ट्झ वर असतात. सगळ्यांसाठी तेच असतं. जोपर्यंत त्यात न्यूरोलॉजिकल कंडिशन क्रिएट होत नाही तो पॅटर्न बदलून जातो. पण एका नॉर्मल फंक्शनिंग ब्रेन साठी ही फ्रिक्वेन्सी सेट असते आणि सगळ्यांसाठी सेम असते. जसा हार्ट रेट असतो तशाच या ब्रेन वेव्स असतात. तुम्ही
क्लिनिकल व्हॅलिडेशन केलं आहे का, म्हणजे तुमच्या ब्रेनच्या सिग्नलनुसार काय परिणाम होतो ते बघण्यासाठी? हो, मुळात आम्ही 2 न्यूरोसायंटिस्टच्या देखरेखीखाली जवळपास 15 लोकांवर हे टेस्ट केलेलं आहे आणि आता आपण बोलत असताना बँगलोरमध्ये 90 लोकांवर क्लिनिकल ट्रायलची टेस्टिंग चालू आणि आहे. तुम्ही प्लसिबो ट्रायल्स पण केले हो, आहेत. म्हणजे हा फक्त एक शोध नाही. प्लेसिबो ट्रायल्स पण केलेत आणि आम्ही ऍक्च्युअली ईईजीने मॉनिटर केले की तुमच्या ब्रेनमध्ये काय बदल होत असतात 20 दिवस हा हेडफोन कॉन्स्टंटली वापरल्यानंतर. आणि आम्ही सुरुवातीच्या दिवसात हेही पाहिलंय की तुमचे जे चिंता झोपेचे मार्कर्स असतात ते आम्ही ट्रॅक करू शकतो, सायकोलॉजिस्ट ट्रॅक करू शकतात, तेही कमी व बदल झालेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे, हे थोडं मॅजिकल वाटतंय. मी सामान्य माणसासारखा विचार केला की अशी एक वस्तू आहे जी मी कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत असेल तेव्हा मला बाहेर काढण्यासाठी मदत करेल. तुम्हाला पण अशा अनेक प्रतिक्रिया मिळत असतील. हो, एक मेडिटेटर होते जे 20 वर्षांपासून मेडिटेट करत होते. ते म्हणाले की जे त्यांनी मेडिटेट करून साध्य केलेलं आहे ते त्यांना तीच शिफ्ट आणण्यास मदत करतं, पण थोडंसं एफर्टलेसली मदत करत असतं. सायकेडेलिक थ्रू सायन्स. थ्रू सायन्स. तर हे असं पहिलं निरोगी उपकरण आहे मूड चांगला करण्यासाठी. घरचे पण यासाठी तुम्हाला मनाई नाही करणार. ऍक्च्युली तुम्ही किमतीबद्दल थोडंसं सांगाल का? या प्रॉडक्टची MRP आहे 25,000 रुपये. आम्ही मागच्या महिन्यात जुलैमध्ये या प्रॉडक्टला लॉन्च केलं होतं आणि आम्ही पाहिलं की 25 लोकांनी ऑलरेडी याला विकत घेतलं आणि 25,000च्या किमतीमध्येही लोकांना फार अफोर्डेबल वाटतं, कारण एक स्टँडर्ड चांगला हेडफोन याच प्राइस रेंज मध्ये येतो. पण हे प्रोडक्ट ट्रॅकिंगच्या व्यतिरिक्त म्युझिक, लक्झरी या सगळ्या गोष्टीतही तुम्हाला हेल्प करतं. माझ्या एक्सपिरियन्स नुसार जास्त डेटा येतो वेस्ट कडून. बरोबर. तुम्ही प्रयत्न केलाय की इंडियन डेटा यात ऍड करावा आणि स्त्रिया आणि इतर वयोगटातला डेटा जमा करावा. आमच्याकडे न्यूफनीच्या वेळेस सुद्धा जवळजवळ 300 पेक्षा जास्त गिराईक होते भारतीय मार्केटमधले, ज्याचे डेटा सेट आमच्याकडे होते आणि आम्ही या प्रॉडक्ट बरोबर 500 पेक्षा जास्त लोकांवर टेस्टिंग केली होती ज्यांचे डेटा सेट्स आमच्याकडे आहेत, ज्यांच्यावर आम्ही ऍक्च्युअली तो आमच्या USP पैकी एक आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की जो पेपर आम्ही लिहितोय आणि पेटंट फाईल करतोय तो ह्याच्या. कॉंग्रॅच्युलेशन्स, फारच छान. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ऑडियन्स, आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने याची मार्केट डिमांड किती आहे? तुमची वेळ सुरू होते आता. तर 35% लोकांना इथे वाटतंय की या प्रोडक्टची गरज आहे. बाकी 65% फारच तणावमुक्त आणि छान आयुष्य जगतायत आणि त्यांच्याकडे तणाव कमी करण्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत. मला ऍक्च्युली एक ऑफर द्यायची आहे. बोला टायटन, काय ऑफर आहे तुमची? 1 करोड पण 85 करोड व्हॅल्युएशन साठी. तुम्ही प्री रेव्हेन्यू आणि प्री लॉन्च असाल. मी आमच्यासाठी मोठी रिस्क आहे. येस. आणि मला वाटतं की टर्बो स्टार्ट तुमच्या प्रोजेक्टची व्हॅल्यू खूप वाढवू शकते. तर आम्ही 5 विभागांमध्ये उत्कृष्ट आहोत, पण आम्हाला तुमच्या कंपनीचं मोजमाप करावं लागेल. लाईक तुमचं परफॉर्मन्स मार्केटिंग, तुमची प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला लागतील. सो ही माझी तुम्हाला ऑफर आहे. आता तुम्हाला काय वाटतं सांगा. मला वाटतं की आम्हाला पण थोडं जॉईन करायला आवडेल, फक्त मला थोडासा वेळ द्या. नक्कीच मॅम. प्रोफेसर रिचा आणि प्रोफेसर प्रीती विचार करतायत, तो वर्षाली तुमच्याकडे वळतो. मला या राऊंडमध्ये आपल्या बाकीच्या टायटन्सना जास्त संधी द्यावीशी वाटते, पण मी यात इन्व्हेस्टमेंटचा पर्याय ठेवू शकणार नाही. पण मी तुमची चॅम्पियन राहीन आणि कस्टमर पण बनेन. थँक्यू सो मच मॅम. मी यांना मार्केटिंगमध्ये नक्कीच मदत करू शकेन. मला वाटतं मार्केटिंगमध्ये यांना खूप गरज लागणार आहे. थँक्यू सो मच. आम्हाला पण इच्छा आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. जसं सिमरनने सुचवलं त्याप्रमाणे 85 करोडच्या व्हॅल्युएशनमध्ये आम्ही तुम्हाला ॲडिशनल 0.5 देऊ इच्छितो, दोघीही. जस्ट 50 lakhs. येस. थँक्यू सो मच मॅम. आता तुम्ही सांगा या ऑफर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या टायटन्स सोबत हात मिळवणार? मी कॉल करू शकते का आमच्या को फाउंडर आणि माझ्या नवऱ्याला? का नाही, नक्कीच करा ना बिझनेस लॉन्च मध्ये. थँक्यू. प्लीज. ऑडियन्स नको म्हणाली तरी अशी कोणती गोष्ट आहे की यात तुम्हाला पुढे जावंसं वाटलं? सी आय थिंक टार्गेटेड ऑडियन्स हा खूप वेगळा आहे. Yes. ते स्टुडंट्स असू शकत नाही, म्हणजे ते विद्यार्थी असू शकतील, पण इतकी मोठी 25,000 त्यांच्यासाठी करू शकत नाही. आणि हे पहिल्या श्रेणीतल्या लोकांसाठी आहे जे नक्कीच पैसे देतील आणि त्यांना स्ट्रेस पण खूप असतो. तर एका इन्व्हेस्टरने 1 करोडची ऑफर दिली
आणि IIT मद्रासने 0.5 CR ची ॲट 85 करोडच्या व्हॅल्युएशनवर. 1.5 CR फार कमी आहे. मला अजूनही IIT मद्रासमध्ये व्हॅल्यू वाटते. तर त्यांची आपण टर्बो त्यांच्यासोबत स्टार्ट जाऊ. आहे. सो दे हॅव हा. टेक्निकल इंजिनिअरिंग फॅसिलिटी. आय होप त्यांना प्रॉब्लेम नसेल. मला काउंटर बरोबर जायचंय. हो, मलाही तसंच वाटतंय. तुमचा निर्णय झालाय? हो. तर आता तुम्हाला हेडफोन घालायचे आहेत बोलायच्या आधी का म्हणजे मी सेशनच्या आधीच क्लॅरिटी घेऊन आली आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक काउंटर ऑफर आहे. कारण मला एक सायझेबल चेक हवाय, म्हणजे मला पूर्ण लक्ष व्यवसाय ग्रो करण्यामध्ये लावता येईल रादर दॅन रेझिंग फंड्स. सो माझ्यासाठी 3 ते 4 करोडचा चेक कमालीचा ठरेल. सो माझी काउंटर ऑफर आहे. काउंटरचा हे काउंटर. चांगलंय, रॅली चालेल आता. आय थिंक 3 to 4 CR ही फार मोठी अपेक्षा आहे ह्या क्षणी. एकदा तुम्ही आमच्या बरोबर आलात तर आपण त्याचा विचार करू शकतो. बरोबर. आणि आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोतच, कारण आम्ही तुमचे पार्टनर बरोबर. असल्यावर लाईक फंड म्हणजे फक्त भांडवल टाकायचं असं काही आमच्या डोक्यात नाहीये. नक्कीच. तर माझी काउंटर ऑफर आहे 1.5, पण मला व्हॅल्युएशन वाढवायचं आहे 90 CR. हे चालण्यासारखं आहे. ओके. 90 CR प्री मनी, 1.5 CR चेक साईज. पोस्ट मनी. बघा, आपण असं करू शकतो. सर, ते शेवटी तुम्हाला माहितीये, मला माहितीये, तुम्ही 10 करोड टाका, कारण हे प्रोडक्ट कमालीचं ठरणार आहे. आय होप. खरं confidence असतो. Well negotiated. आय स्टील थिंक मी पोस्ट मनी देईन ॲज 90 CR. आणि मला खरंच असं वाटतंय की आपण एकत्र काम करू शकतो, कारण मला माहिती आहे आम्ही तुम्हाला खूप मदत करू शकतो. ठीक आहे, डील डन. इट्स अ डन डील. चला मग हात well मिळवूया. done. या. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so much. वेलकम. आता इथून रिया घेऊन जात आहे 2 करोड रुपये. येस. 1.5 करोड सिमरन कडून आणि 50 लाख IIT मद्रास, आमच्या दोन्ही प्रोफेसर, पोस्ट मनी व्हॅल्युएशन ऑफ 90 90 CR. CR. हो. एवढी मोठी रक्कम तुम्ही घेऊन जाताय. आता मला वाटतं सायकेडेलिक अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. तेच ध्येय आहे. प्रत्येक ध्येय आहे. कष्ट करायला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल. आम्ही ऐकलंय की तुमची 1 वर्षांची मुलगी आहे हो. आणि तुम्ही तिच्याबरोबरच हा व्यवसाय उभा करताय. हो, ती माझी को फाउंडर आहे, चीफ बेबी ऑफिसर. Chief baby चीफ officer. बेबी ऑफिसर. ती सुरुवातीपासून माझ्या बरोबर होती. माझ्या डिलिव्हरी टाइमामध्ये 9व्या महिन्यापर्यंत काम करत होते. 40व्या दिवशी पुन्हा ऑफिसला Yes. पोहोचले. ती माझ्याबरोबर ऑफिसला जात होती. तिने पूर्ण, मला माहित नाही किती तासांच्या ऑफिसमध्ये शिफ्ट केल्यात आणि पुन्हा घरी. हार्ड वर्किंग चीफ बेबी ऑफिसर. हॅलो. प्रिया, नमस्कार कर. जय. पिया आणि सायकेडेलिक दोघं जवळजवळ एकाच वेळी जन्माला आले. वंडरफुल. मग कसं काय सांभाळलं तुम्ही हे सगळं? सगळा माइंडसेटचा खेळ असतो. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही लाईफमध्ये काही करू शकता. रियाजी, आज लाखो करोडो महिला तुम्हाला घर बसल्या पाहत असतील. हे तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही जे म्हणालात त्याने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतील. मी जोरदार टाळ्यांनी तुमचं अभिनंदन करू वेल इच्छितो. डन रिया. Very Very good. well Ready to done. go. आमच्या या विमेन स्पेशलला तुम्ही खरोखरच स्पेशल बनवलं. थँक्यू. थँक्यू इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. बाय आणि बाय. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. तर तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत? हॅलो मॅम, माझं नाव आहे रिशिता देसले. माझा प्रश्न आहे प्रोफेसर रिचासाठी. हा, बोला. तुमच्या एक्सपिरियन्सनुसार आजकालच्या विद्यार्थ्यांच्या माइंडसेटमध्ये कोणत्या प्रकारचा बदल गरजेचा आहे टू बिकम अ ऑन्टरप्रेन्युअर? मेहनत करण्यामध्ये मला वाटतं भारतीय विद्यार्थी फार मेहनती आहे. चॅलेंज कुठे आहे तर आपण जेव्हा सुरुवात करतो तर जरा एका सीमेमध्ये असतो. आपल्याला हे पाहायचंय की आपली ती सीमा म्हणजे ती ना जगापर्यंत पसरली जाऊ देत. त्याच्यासाठी काय असतं ना, त्याच्यासाठी गरजेचं असतं मॅगझिन्स जे असतात, जसे काही वायर्ड आहेत, फास्ट कंपनी आहे, त्यात काय सायंटिफिक डेव्हलपमेंट होत असतात, काय नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत, बाकी देशांमध्ये कोणत्या गोष्टी आधीच झाल्या आहेत, हे जरा पाहायला हवं. तर त्याच्यातून तुम्हाला ते कळेल की ते जिकडे आहेत आता त्यांच्या पुढे आपल्याला जायचंय. आपल्याला आपला लॉन्च पॅड इथे वर न्यायचा आहे. इथून जेव्हा तुम्ही उडी माराल ना तेव्हा सगळ्यात पुढे जाल. आणि माझ्या मते हे फार गरजेचं आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. अनेक वर्षांपासून आपल्या समाजात लोक म्हणत होते की स्त्रीचा सर्वात मोठा दागिना लाज असतो. आता या लोकांना कोण समजावणार
की स्त्रीचा सर्वात मोठा दागिना लाज नाही, गर्व असतो. आणि हेच समजावायला येत आहे आपली पुढची आयडिया बाज. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया द्विषा गोसालियाचं. माझं नाव त्विषा, मी ऑड इव्हेंटची फाउंडर आहे आणि आज आपण पाहणार आहोत की लोक आमचं प्रोडक्ट बरोबर ओळखतात की नाही. तुम्हाला फक्त ओळखायचं आहे की हे प्रोडक्ट काय आहे. ठीक आहे, मी बघू शकते का? या श्योर. इट्स अ ग्लासेस स्ट्रिंग. नेकलेस. इट्स अ नेक पीस. इट्स अ ब्रेसलेट. नेक होल्डर. हे बॅगचे नाही. हे अँकलेट आहे का? अरे बापरे, काय आहे हे? आता खरं तर मी कन्फ्यूज झाले. आर यू सिरियस? येस. अच्छा, हे नाव आय गेट इट. ओह माय गॉड, इट्स सो कूल. रिअली? वाव. मी असं कधी काही पाहिलेलंच नाहीये. हे खूप सुंदर आहे. ओह ग्रेट, मी हे ओळखूच शकले नाही. टायटन्स, स्क्रीनवर तर सगळेच कन्फ्यूज होते. आता मी इथे आहे. आता तुम्हीच सांगा हे काय आहे. माझ्याकडे हे आहे. ओह, हिंट हिंट. फोन चेन. एनिथिंग एल्स? स्ट्रॅप्स. तुम्ही हे बरोबर ओळखलंय मॅम. ही ऍक्च्युली एक ब्रा स्ट्रॅप आहे जी जाणून बुजून डिझाईन केली आहे फक्त दाखवण्यासाठी. गमतीची गोष्ट माहित आहे काय आहे? एवढा गवा 1 इंच कपड्याचा कधीच झाला नाही. चित्त्या घ्यायचा होतो. जणू काही स्ट्रॅप्स नाही, संस्काराची लस्सी वाहून गेली आहे. वेल सेड. आणि आयरनी बघा, आपण ज्वेलरी दाखवतो, शूज दाखवतो, घड्याळ फ्लॉन्ट करतो, हे सगळं चालतं. पण जर ब्राची स्ट्रॅप दिसली तर कशाला करायचं? एक्झॅक्टली. स्ट्रॅपचा फंडा सिंपल आहे. एकतर दिसावी किंवा दाखवा. जर ती बाहेर आहे तर चमकते, जर नाही तर तिला चमका ऑड इव्हन बरोबर. ज्याला लोक वॉर्डरोब मॅलफंक्शन समजतात, ऑड इव्हनने त्याला आज एक फॅशन रेव्होल्यूशन बनवलं आहे. ब्रा स्ट्रॅप्स फक्त एक अंडरगार्मेंट नाहीये, एक कम्फर्टेबल ॲक्सेसरी आहे. आम्ही याच स्ट्रॅप्सला लपाछुपीतून दाखवण्यापर्यंत आणि लाजेला स्टाईलमध्ये बदलला आहे. ऑड इव्हन बरोबर ब्रा स्ट्रॅप्सला लपवू नका, कॉन्फिडेंटली शो ऑफ करा. कारण ही फक्त फॅशन नाहीये, एक युटिलिटी आहे. ज्याला डिझाईन केलं गेलं आहे आरामदायक, बदलण्यायोग्य, काढण्यायोग्य आणि सर्वात महत्वाचं हे जगातल्या प्रत्येक स्त्रियांसाठी आहे. एक अशी स्ट्रॅप जी रोज तुम्ही घालता, पण ऑड इव्हन सोबत तुम्ही त्याला कॉन्फिडेंटली फ्लॉन्ट करू शकता. हे तुमच्या ज्वेलरी सारखंच आहे. साधासा टॉप असो किंवा कुर्ती, फक्त स्ट्रॅप बदला आणि पूर्ण लुक वेगळा वाटतो. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात का? स्त्रियांनी आत्मविश्वास कसा नेसावा आमच्या ऑड इव्हन बरोबर? आमची अपेक्षा आहे 25 lakhs फॉर 16.6% ऑफ आवर इक्विटी. तुम्ही ऑड इव्हन बरोबर हात मिळवण्यास तयार आहात? तर कुठून आली डोक्यात ही आयडिया? ही आयडिया ऍक्च्युली माझ्या आईची होती, जिचा जन्म झाला होता 13 वर्षापूर्वी. माझ्या आईने हे स्ट्रॅप्स माझ्या बहिणीसाठी बनवले होते, कारण नेहमीच जनरेशन गॅप होती, नेहमीच प्रॉब्लेम्स होता की ब्रा स्ट्रॅप्स दिसले तर तिने असं काही 13 वर्षांपूर्वी बनवलं. पण जेव्हा हे प्रोडक्ट माझ्या हातात आलं तर मला असं वाटलं की मला एक खजिना मिळाला. बिकॉज दिस इज लाईक अन आर्मर फॉर ऑल द वुमेन आउट देअर. त्यांनी त्यावेळी या दृष्टिकोनातून बनवलं होतं की ब्राची स्ट्रॅप लपवावी. पण जेव्हा मी ते प्रोडक्ट पाहिलं, दॅट्स व्हेन आय न्यू की ही लपवायची गोष्ट नाहीये, ही एक फ्लॉन्ट करायची गोष्ट आहे. अगदी खरंय. फारच कमाल आहे. विचारात छोटासा बदल करून यांनी प्रोडक्टची पोझिशनिंगच बदलून टाकली अख्खी. किती वर्षांपासून लोक वापरतात याला? इट्स बीन 1 year and 5 months. आम्ही 2024 मार्च मध्ये ऑफिशियली लॉन्च केलं होतं. जेव्हा तुम्ही हे मार्केटमध्ये घेऊन विकायला सुरुवात केली तेव्हा कोणत्या प्रकारच्या अडचणी? लोकांना आमचं प्रोडक्ट आवडलेलं असलं तरी अनेक लोक असे यायचे, खास करून बायका,
ज्या मला येऊन सांगायच्या की ही काय विकायची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्ट दाखवण्याची गरज नाहीये, बट अशा काही बायका आहेत ज्यांनी आमच्या प्रोडक्टवर इतका विश्वास दाखवला की त्या चॅलेंजेस सुद्धा खूप छोट्या वाटू लागल्या त्यांच्यासमोर. आम्ही लहान गोष्टींपासून सुरुवात केली, कार पॉपअप्स जे आमच्या लोकॅलिटीमध्ये व्हायचं अँड फार भीती वाटत होती. असं वाटत होतं की यार रोडवर जाऊन कसं करायचं. बट आम्ही त्यावेळी एक विकेंडला एकूण 18,000 ची सेल केली आहे. ती आमच्या ऑड इव्हेंटची सर्वात पहिली सेल. व्हेरी गुड, अंडरस्टूड. विच मेड अस बिलीव्ह की जर आपण हे एका रोडवर कार पॉपअप्सच्या माध्यमातून विकू शकतो तर या प्रोडक्टची मार्केट व्हॅल्यू खूप जास्त आहे. मी हे टायटनसाठी उघड करण्याआधी एक मार्केट डिमांड घेतो हो जरा, हो हं? नक्की म्हणजे- नक्की म्हणजे ठीक ताबडतोब आहे. ऑफर्स येणं सुरू होईल इथे. तर गर्ल्स आपले वोटिंग मीटर्स उचला आणि आम्हाला सांगा की या प्रोडक्टची तुम्हाला किती गरज आहे ते. बघूया किती डिमांड आहे. रिअली 100%. वाव. वाव. तुम्ही हा बिझनेस नक्कीच बनवलाय, पण तुम्ही लोकांचा विचार बदलताय. या एका छोट्याशा प्रोडक्ट बरोबर तुम्ही हे बदललं की एवढा विचार का करता तुम्ही याबद्दल? याच्याकडे एवढं लक्ष देण्याची काय गरज Absolutely. आहे? यासाठी खरंच कौतुक आहे तुमचं. Thank शैली, you so तुम्हाला much. कसं कळलं? आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही ही कन्झ्युमर आहात. येस. पण कसं? त्याचं काय ना, मला जेव्हा हिची स्टोरी कळली ना की ऑड इव्हनने असं काही लॉन्च केलंय, मी पहिल्यांदा हे पाहिलं की सिरियसली जर दिसत असेल तर मग छान काय? दिसायला हो. हवं ना, सुंदर हो, बरोबर. पद्धतीने दिसावं, चमकताना दिसावं, तर का नाही? ज्या Absolutely. क्षणी मी हे पाहिलं ना, मी 2 पेअर्स घेतल्या आणि त्या कमालीच्या आहेत. मला हे सांगायचंय, Oh my मी God. 1 वर्षांपूर्वी खरेदी केलं होतं आणि त्यांची क्वालिटी खूपच छान आहे. आपण सगळ्यांनी हो, हो. विकत घ्यायला हवं. वाव, हे सगळं इतकं छान वाटतंय की माझे कस्टमर्स माझ्या समोर आहेत. युजर केस इकडेच मिळाली Amazing. तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही किती पैसे लावलेत बिझनेस मध्ये? हे सुरुवातीपासून बूटस्ट्रॅप पण स्टार्टअप पैसे तर टाकले असतील ना? हा, मी जवळजवळ 15 ते 16 लाख रिइन्व्हेस्ट करत गेले. जसा जसा बिझनेस वाढत गेला त्यातून जो प्रॉफिट येत होता, सेल्स होत होता, ते आम्ही सरळ बिझनेस मध्ये रिइन्व्हेस्ट करत होतो. तुमचं ग्रॉस मार्जिन काय आहे? ग्रॉस मार्जिन 79% आहे. ओ वाव, खूपच चांगलं आहे. हे तुम्ही कुठल्या मटेरियल पासून तयार करता? तुम्ही काही एक्सपेरिमेंट्स केलेत का? आम्ही सगळे प्रोडक्ट जे घेतले आहेत ते प्रीमियम क्वालिटीचे ग्लास बीड्स आहेत. यातलं कुठलाही प्रोडक्ट तुमच्या स्किनला हर्ट करणार नाही. सगळे सॉफ्ट बीड्स आहेत जे फक्त या कारणामुळे घेतलेत की आपल्याला ब्रा नेहमी घालावी लागते. म्हणजे 24 तासामधले जवळपास 18 तास आपण ब्रा घालतोच. तर अशा वेळी स्त्रीला कधीही अनकम्फर्टेबल वाटता कामा नये. तुमचे अजूनही काही प्रोडक्ट्स आहेत की फक्त ब्रा स्ट्रॅप्स? तर आमच्याकडे फोन चेन सुद्धा आहेत ज्या आम्ही ब्रा स्ट्रॅपच्या 7 महिन्यानंतर लॉन्च केल्या होत्या. तुम्हाला हे नाव कसं सुचलं? ऑड इव्हन का ऑड इव्हन? हे ऍक्च्युली मिक्सचर आहे ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीचं. ओ नाईस. हो. तुम्ही किती फ्रिक्वेंटली लॉन्च करता नवीन डिझाईन्स? सो जेव्हा सुरुवातीला आम्ही लॉन्च केलं होतं ऑड इव्हन, तेव्हा जवळपास आमच्याकडे 19 SKUs होते. त्यानंतर दिवाळीच्या वेळी आम्ही आमची कुंदन रेंज लॉन्च केली, म्हणजे कुंदन ब्रा स्ट्रॅप्स आणि कुंदन फोन चेन्स. वाव, वाव, नाईस. आता यापुढे लॅब ग्रोन डायमंड रेंज लॉन्च करा. बघा, अर्चनाला माहितीये की ती कुठे जाते. आणि प्राडा असे डिझाईन्स घेऊन स्वतः बनवेल त्याआधी तुम्ही हे घेऊन इंटरनॅशनल लेवलवर जा. खरंच त्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे हे प्रोडक्ट ग्लोबल लेवलला घेऊन जाण्यासाठी. हे प्रोडक्ट खरोखरच इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतो. हो, ऍब्सोल्युटली. चला, आता प्रोफेसर मॅडमने पण सांगितलं की या प्रोडक्टमध्ये जागतिक स्तरावर जाण्याच्या सगळ्या शक्यता आहेत. तर यांच्या या ऑड इव्हनला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? हो हो, अर्चना जी ऑन द रोल, ऑन फायर. अर्चना जी आज कुणालाच काही करू देणार नाहीये. फक्त त्यांनाच पुढे जायचंय. का कुणाला काही करायची गरज आहे? मी तुम्हाला 15 लाख द्यायला तयार आहे. आय एम ओके विथ द व्हॅल्युएशन. तिला 25 द्या.
चला 20 पासून सुरुवात करूया. चला चला, आता ठीक आहे. अर्चनाजींनी बजर दाबलाय म्हणजे दुसऱ्या टायटनना ब्लॉक करून टाकले. त्यांनी तुम्हाला ऑफर पण दिले की त्या तुम्हाला 20 लाख तुमची जी सध्याची व्हॅल्यू तुम्ही म्हणालात त्यानुसार इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. तर तुमचा काय विचार आहे? तुम्ही हात मिळवणार की अजून यावर विचार करणार आहात? हो की नाही? आम्ही तुमच्या बरोबर हात मिळवायला तयार आहोत. या, या, वा. कॉंग्रॅच्युलेशन. ये कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मला वाटतं ग्रेट आयडिया आहे आणि मी आजपासूनच वापरायला सुरू करीन. थँक्यू सो मच. पुढेही असे लाईफ चेंजिंग बिझनेस आयडियाज घेऊन आम्ही येत राहणार भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंच आयडिया बाजवर.